नमस्कार, मी नितीन मिरजकर. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर लवकरच केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार हा मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहे. त्यातच एक ब्रेकिंग न्यूज समोर येते, ती म्हणजे शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा लवकरच काही दिवसात NDA सोबत केंद्रात व राज्यात सत्तेत सहभागी होईल. त्या अनुषंगानं सुप्रियाताई सुळे यांच्या अमित शहा यांच्याबरोबर बैठका वाढलेल्या आहेत. बऱ्याच बैठका गेल्या महिनाभरापासून झालेल्या आहेत. कालच वर्षा बंगल्यावरती जयंत पाटील साहेब यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे. त्यामुळं चर्चा या येत आहेत पुढवून व सुप्रियाताई सुळे यांना केंद्रात मंत्रिपद व पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज नेते राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांना अर्थमंत्री पदाची धुरा देण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर इतरही काही कॅबिनेटमधली व राज्यमंत्रिपदाची खाती महाराष्ट्र मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसला दिली जातील. त्याचबरोबर जयंत पाटील यांना सांगलीचं पालकमंत्रीपद देखील दिले जाण्याची शक्यता आहे. आता गेल्या 2-3 महिन्यापासून आपण बघतोय की भारतीय जनता पार्टी व NDA हे एक फोडाफोडीचं राजकारण करत आहेत. कारण की डिलिमिटेशन ॲक्ट जे विधेयक आहे ते त्यांना लोकसभेत पास करायचं आहे. राज्यसभेत जरी त्यांचं बहुमत असलं तरी लोकसभेत ते पास झालं नव्हतं मागील एप्रिल महिन्यामध्ये. तर त्यासाठी 543 पैकी 362 म्हणजे 2/3 खासदारांचं मतदान हे विधेयकाच्या बाजूनं असणं गरजेचं आहे. त्यामुळं सध्याच्या घडीला भाजपकडे किंवा NDAकडे 293 खासदारांचं मतदान आहे, समर्थन आहे. अजूनही त्यांना एकूण 69 खासदारांची आवश्यकता आहे. तर ह्या 69मध्ये सुरुवातीला आम आदमीचे राज्यसभेचे खासदार फोडले, त्यांचा उपयोग राज्यसभेसाठी झाला. मात्र लोकसभेच्या दृष्टीनं तृणमूल काँग्रेस यांचे 20 खासदार फोडले. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार फोडले. असे टोटल 26 खासदार हे भाजपच्या गळाला लागल्यामुळं 293ची आता त्यांची 319 इतकी संख्याबळ झालेली आहे व अजूनही त्यांना 43 जागांची आवश्यकता आहे. त्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल किंवा DMK जो MK स्टॅलिन यांचा तमिळनाडूतील पक्ष, तर या 2 पक्षांशी भारतीय जनता पार्टीने गेल्या 1 महिनाभरात बैठका घेतलेल्या आहेत व वाटाघाटी व चर्चेत सत्तेत सहभागी होण्याच्या दृष्टीनं काही हालचाली घेतलेल्या दिसून आल्या. त्या अनुषंगानं DMK ने तरी सध्याच्या घडीला NDA सोबत जाण्यासाठी वेट अँड वॉचची भूमिका घेतलेली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यातील जे 8 खासदार आहेत लोकसभेचे, त्या 8ही खासदारांनी NDA सोबत जाण्यासाठी अनुकूलता व तयारी दर्शवलेली आहे. या 8 खासदारांनीच सुप्रियाताई सुळे असतील व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार साहेब असतील यांना दबाव टाकलेला आहे व ज्या प्रकारे TMC व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्ष फुटले तसा आपला पक्ष फुटू नये या दृष्टीनं त्यांनी सावध पवित्रा घेतला असून NDA सोबत जाण्याच्या त्यांनी तयारी दर्शवलेली आहे व बऱ्यापैकी आता हे अंतिम स्वरूप किंवा फायनलायझेशन झालेलं असून लवकरच काही दिवसात याची घोषणा देखील होईल. त्यामुळं केंद्रात व राज्यामध्ये यामुळे मात्र नक्कीच एक उलटापालट म्हणा किंवा खांदेपालट ही मंत्रिमंडळात किंवा सत्तेमध्ये बघायला मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जरी NDA सोबत जाण्याच्या चर्चा असल्या तरी देखील राष्ट्रवादीचे युवा नेते व पवार कुटुंबियातील आमदार रोहित पवार, त्याचबरोबर कळवा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे दोघंही मात्र NDA सोबत जाण्यासाठी भाजपसोबत जाण्यासाठी अनुकूल नाहीत. त्यांचा यांना विरोध आहे अशी इनसाईड न्यूज आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. त्यामुळं सध्याच्या घडीला तरी ह्या 2 नेत्यांशिवाय
महाराष्ट्रातील राहिलेले जे आमदार आहेत, म्हणजे आता टोटल 10 आमदार आहेत, त्यापैकी 8 आमदार हे सत्तेत सहभागी होतील. त्याचबरोबर केंद्रातले 8च्या 8 लोकसभेतील 8च्या 8 खासदार देखील NDA-सोबत सत्तेत सहभागी होतील. त्यामुळं ज्या राहिलेल्या आता 43 जागा भाजपला डिलिमिटेशन ॲक्टसाठी विधेयकासाठी भरून काढायच्या आहेत, त्या काँग्रेस किंवा समाजवादी पार्टी, DMK किंवा अन्य इतर आम आदमी पार्टी, जे राहिलेले इतर पक्ष आहेत, त्यांच्याशी आता ते डोळे ठेवून असणार आहेत व त्यांचे काही खासदार हे विधेयका दिवशी गैरहजर राहण्यासाठी मॅनेज करून हे विधेयक कोणत्याही परिस्थितीत पास करण्याचे मनसुबे हे अमित शहा, नरेंद्र मोदी, भाजप व केंद्र सरकारने आखलेले आहेत. त्यामुळं लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष सत्तेत सहभागी होईल आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात विरोधी पक्षच कोण शिल्लक राहणार नाही अशी अवस्था आता निर्माण झालेली आहे. परवा दिवशी जयंत पाटील साहेब जरी वर्षा बंगल्यावर गेले होते, त्यांनी जरी सांगितलं असलं की जे ईश्वरपूरचे नगराध्यक्ष होते आनंदराव मलगुंडे, त्यांचं जे अतिक्रमणाची जी केस पडलेली आहे त्याच्या तक्रारीवरून त्यांचं नगराध्यक्षपद हे अवैध ठरण्यात आलं, बाद ठरवण्यात आलं, त्यासाठी भेटायला गेलो होतो असं त्यांनी जरी मीडियासमोर सांगितलं असलं तरी देखील आतल्या गोटातून या चर्चेच्या हालचाली सुरू आहेत सत्तेत सहभागी होण्याच्या. कारण की गेल्या काही महिन्यांपूर्वीच शरद पवार साहेबांनी सुप्रियाताई सुळे असतील व जयंत पाटील साहेब असतील यांना चर्चा करण्याच्या अनुषंगानं जबाबदारी दिली होती व त्यातच आता बऱ्यापैकी फायनलायझेशन झालेलं असून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होईल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आमचं चॅनेल जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. त्याचबरोबर आमचे व्हिडिओज आपल्या व्हॉट्सअप, फेसबुक ग्रुपवरती शेअर करा. भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.